नमस्कार मंडळींनो, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये। तर म्हणून आजचा व्लॉग थेट चालू आहे आपल्या बागेतून। तर आज असा लक्ष्मीपूजन, तर दिवाळीचं दुसरं दिवस। तर लक्ष्मीपूजनाक ना आमच्या गाडींका हार वगैरे करायचे होते। तर बागेत गोंडी एकदम भारी झाले, तर त्यांचे हार वगैरे केला आणि लक्ष्मी आमच्या म्हणून गाडींका संग पूजून घेतला। तर गाडींका पूजून वगैरे झाल्यानंतर तयारी वगैरे केला आणि निघाला लालपरीत नाही का प्रवासाक। तर खयचो प्रवास असा, तर आज आम्ही निघालो वैभववाडीक। तर तिकीट वगैरे लालपरीची काढला आणि इला वैभववाडी, कारण की या ठिकाणी असतं लक्ष्मीपूजन। तर लक्ष्मीपूजन संध्याकाळी असल्यामुळे आम्ही संध्याकाळच्या वेळाकच इल्ला होतो। या ठिकाणी बघू शकता लाइटिंग आणि झगमगाट काय तो एकदम भारी होतो। आणि हेच काकांबरोबर ना आमच्या अजून सुद्धा त्यांचा मित्रपरिवार असतात, तर सगळ्यांची एकदम गॅरेज असतात। तर या ठिकाणी तुम्ही प्रत्येकाची रांगोळी बघलाच नाही, तर एकदम भारी वाटत होती। आणि हे रांगोळी असे वाटत होते जसे काय एकदम स्पर्धेंकाच काढलेले असतात। तर सुंदर सुंदर रांगोळी आपल्याला दिसत होती। रांगोळीबरोबर फुलांची सुद्धा रांगोळी या ठिकाणी साकारलेली तुमका दिसत होती। तर अशा प्रकारे यांचा ना लक्ष्मीपूजन जोरदार असतं। तर या ठिकाणी काकांचा आमचा गॅरेज आणि त्याच्यानंतर ना काकून लगेच घट वगैरे बसून झाल्यानंतर तिची पूजा करूक चालू केलं। काकून लक्ष्मी मातेचं पूजन करून झाल्यानंतर काकाने सुद्धा पूजन करूक चालू केल्यानंतर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर पूजन वगैरे झाल्यानंतर धूप वगैरे दाखवून घेतल्याने आणि आम्ही सुद्धा दोघा भाव असो ना ते वैभववाडी किल्ला, तर ते म्हटलं पूजा वगैरे पाय वगैरे पडून घेऊया। तर ही पूजा झाल्यानंतर मी गेले नवलू काकीकडे, तर तिनं सुद्धा पूजन वगैरे करून घेतल्यानंतर या गॅरेजचे मालक म्हणजे सुभान नवलू असं, तर त्यांच्या काकांच्याच बाजूक ना असा गॅरेज असा। तर ही पूर्ण सगळे मित्रपरिवार असतात आणि तुम्ही बघलास ना तर एक एक जण गर्दी करत होते। तर आपण पाय वगैरे पडाकडे आता अशी गर्दी होत होती, कारण की यांची गॅरेज एकदम सगळ्यांची लाईनीच असल्यामुळे ना लोक वेगवेगळ्या ठिकाण असून ओळखीची असलेली सगळी येत होती। तर या ठिकाणी फटाक्यांची सुद्धा आतिषबाजी जोरदार केल्याने होती। तर पूर्ण महिला मंडळ तुम्ही बघू शकता की आतमध्ये सगळ्यांनी पाया पडाक लाईन लावल्याने होती। तर या सगळा पाया वगैरे गॅरेजांचा पडान वगैरे झाल्यानंतर ना आम्ही नंतर इला बाहेर आणि बाहेरच्या साईडिक ना दिव वगैरे असं हवेत ना जातात ना, आता चालू होता काम। तर या ठिकाणी सगळ्या वर्गांनी हवेत एक दिवस सोडल्यानंतर एकदम सुंदर वाटत होता। तर अशा प्रकारे संपूर्ण दिवस आजचो गेलेला असं तर लक्ष्मीपूजनाकडे साजरा झालेला असा। संपूर्ण व्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। व्लॉग आवडतो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूक विसरा नको।